अशा यात कुडकुडे भरणाऱ्या थंडीत तेलात तळलेले गरमागरम चुरचुरीत सौंदाळे खाऊक मिळाली तर क्या बात. तर मी गेले आज बाजारात आणि माका दिसले असे ताजे फडफडीत सौंदाळे पटकन विकत घेतलाय आणि घरी येलंय. आता हे असे हिरव्यागार चकचकीत पाठीचे ताजे फडफडीत मासे घ्यायचे. असे तोंडा उघडी पडलेले पिवळे पडलेले मासे घ्यायचे नाही. सौंदाळ म्हणजे ना सगळ्यात चविष्ट मासो. चवीच्या बाबतीत पापलेट सारंग्याक पण मागे काढतात. एकदा खाल्लात ना तर परत परत आणून खातलात. तोंडात टाकता क्षणी विरघळता म्हणून याका बटर फिश असाय म्हणतात. आता बघूया सौंदळ साफ कसं करतात. तर बघा, माशाचे साईडचे कल्ले काढून त्याची खवला काढायची. मग पोटात काय घाण असली तर ती साफ करून, अंडी असली तर ती बाजू काढायची आणि मग त्याचे छोटे छोटे पीस करायचे आणि शेपटीक ना मस्त कट मारायचे. मसालो आज जाऊ होय ना. आणि मग स्वच्छ धुवून यांका लावायचो मसालो. म्हणजेच हे मासे मॅरिनेट करून ठेवायचे. त्यासाठी माशांका लावा 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचो हळद, 1 चमचो आलं लसणाची पेस्ट आणि वरून घाला आगूळ किंवा कोकमाचा रस. सौंदाळ एक गोडो मासो असा, त्यामुळे ना जास्त आंबटही घालू नका, चवीपुरताच घाला. आता वरून घाला चवीपुरता मीठ आणि या माशांका ना या मसाल्यात बरे लोळून घ्या. मसालो अगदी आतपर्यंत जाऊ होयो, म्हणजे ना टेस्ट एकदम भारी येतली. आणि तुम्ही ना माझी रेसिपी बघतात पण माझ्या ना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणार नाही हा. तेव्हा सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव असा खमंग मराठी. तर आता आपल्या माशांचं मेकअप करून झालेलो असा. आता या माशांका असे 10 मिनिटं मॅरिनेट करत ठेवा. आता हे मासे फ्राय करून घेऊया, म्हणजे तळूया. आता एका प्लेटीत ना तांदळाचं पीठ, रवो, लाल तिखट आणि मीठ सगळं एकत्र करा आणि त्याच वेळी बाजूक गॅसवर एका लोखंडी तव्यावर तेल तापत ठेवा. आता मॅरिनेट केलेले मासे घ्या आणि ते मासे या पिठात घोळून चांगला ह्या पीठ त्या माशांच्या चारही साईडीक लावून घ्या. अति दाबून दाबून पीठ लावू नका. आता आपल्या माशांका मस्तपैकी पीठ लावून झालेला असा. तव्यात तेल गरम झाला की नाही तर आधी चेक करा आणि मगच मासे सोडा. थंड असताना जर मासे सोडला तर माशांचं कोट वेगळं होतलो आणि मासे वेगळे होतले. मग मासे उघडे पडतले. मग खाऊक अजिबात बरे लागायचे नाही, म्हणून तुमका आधीच सांगून ठेवते. आता एक एक मासो तेलात सोडा. आता आपले सगळे मासे तेलात सोडून झालेले असत. आता काय करायचा, 1-2 मिनिटं शांत राहायचा आणि मग हळूहळू मासे परतायचे. एकदम घाई केलात आणि मासे परतून गेलात तर सगळं मसालो तेलात चिकटलो. मासे भाजताना गॅस एकतर मंद होयो नाहीतर मध्यम होयो. अति फुल गॅस करून मासे करपतले आणि असे कुरकुरीत क्रिस्पी लागायचे नाही. आता परत एकदा मासे परतून घ्या, म्हणजेच दुसऱ्या साईडीन हे मासे मस्त वेगळी चुरचुरीत भाजतले. माशांचं कसलं घमघमाट सुटलं घरात माहिता. आता तुम्ही बघू शकतात की आपले मासे चांगल्यापैकी चुरचुरीत भाजून तयार झालेले असत. आता काय करायचा, हे मासे एक एक करून ना तव्याच्या साईडीक करून लावायचे. त्यामुळे काय होता, मासं कुरकुरीत होता. आता हे मासे जराशे मोठे असत आणि बघा, अरे देवा, एक पडलो खालती. ह्याकानं माझ्या पोटात जायची खूप घाई झालेली असत. तर आता हे मासे भाजून तयार असत. एका प्लेटमध्ये काढा आणि मस्तपैकी ताव मारा. रेसिपी आवडली असत तर सगळ्यांका शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.